आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। बागलाण तालुक्यात रस्ते विकासाच्या नावाखाली निसर्गाचा घोटला जातोय गडा। हजारो वृक्षांची होत आहे कत्तल। बागलाण तालुक्यात रस्ते विकासाच्या नावाखाली राजरोसपणे डेरेदार वृक्षांची कत्तल केली जात आहे। मात्र तोडलेल्या झाडांच्या बदल्यात नवीन झाडे कुठे आणि कधी लावली जातील याबाबत शंका उपस्थित होत आहे। जायखेडा ताहराबाद रस्त्यावर 100 ते 150 वर्ष जुन्या हजारो झाडांची अवैध कत्तल होत आहे। या विषयावर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून त्यांनी याबाबत थेट वनमंत्र्यांकडे केली तक्रार। एकीकडे सरकार झाडे लावा झाडे जगवा असा नारा देत असताना दुसरीकडे बागलाण तालुक्यात मात्र सरकारी आशीर्वादानेच की काय शतकानुशतके सावली देणाऱ्या महाकाय वृक्षांचे हत्याकांड सुरू आहे। जायखेडा ते ताहराबाद या रस्त्याचे काम सुरू असताना चक्क 150 वर्ष जुनी झाडं रस्ता ठेकेदाराने तोडून टाकली आहेत। याबाबत आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी राज्याचे वनमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले आहे। जायखेडा ते ताहराबाद या मार्गावर जी झाडं रस्त्याच्या कामात अडथळा नव्हती, जी झाडं 150 वर्षापासून या मातीत पाय रोवून उभी होती, त्या हजारो झाडांची कत्तल ठेकेदारांनी केली आहे। संबंधित ठेकेदारावर स्थानिक नागरिकांनी असा आरोप केलाय की संबंधित ठेकेदाराने कोणाचीही परवानगी न घेता सदर झाडांची कत्तल केली आहे। काही स्थानिक नागरिकांनी असे सांगितले, जी झाडं अडथळा नव्हती ती का तोडली? ठेकेदारांनी नेमकी किती झाडं तोडण्याची परवानगी घेतली होती? पुढचा टप्पा म्हणजे जायखेडा ते नामपूर रस्ता, तिथेही हजारो झाडं तोडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। एकीकडे दिवसेंदिवस कडक उन्हाळा वाढत चाललाय आणि दुसरीकडे सावली देणारी ही जुनी जाणती झाडं आपण गमावत आहोत। आमदार म्हात्रे यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वन विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक संदीप गांगुर्डे।